जसा जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पायात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग हे जवा तुझं न माझं जुळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेऊन जावा काय बाई अकरित झालं याई परित सस्याला तिळकून जावा माझ्या पदरात पडलं हे खुळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ओझरचे दादा कोणते तिथे आलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे ना मी आतापर्यंत दादा कोंडकेंची मिमिक्री किंवा दादा कोंडकेंची स्टाईल ही पुरुष मंडळी किंवा पुरुष कलाकार करत असताना मी नेहमी बघत आलेलो आहे. पण आज पहिल्यांदा एक स्त्री दादा कोंडकेंची मिमिक्री करते किंवा त्यांच्या स्टाईलमध्ये आज नाचत होती. क्या बात आहे. उत्तम. ताई हे तुम्ही म्हणजे कसं शिकलात किंवा बघून बघून शिकलात का काय म्हणजे असं वाटलं करावं काहीतरी ज्याच्याने ज्याला हसवता येतं ना दुःख सोडून हसवता आलं ना बस हसताना दिसले खूप छान वाटतं मला लेडीज ओके हो आणि डान्स शिकवण्यासाठी आमचे सर अमोल जाधव सर ते मला खूप म्हणजे गायडन्स करतात. पण तुम्ही खूप छान उत्तम तुम्ही डान्स केलात आणि जे काही एक्सप्रेशन वगैरे होते तुमचे. पण मला एक सांगा दादा दादा तुम्ही इथं कसे काय आलात. आशिष भाऊ तिथे नका जाऊ येते उभं राहू. ते तिथे बायका बसल्यात ना असं आपाप चाललं जातं बायकांकडं पाय सारखं वाचत होतो रस्त्याने येता जाता सण मराठी सख्या सोहळ्यांचा. मी म्हटलं काय भानगड आहे बायका तर भारी भारी येतील. म्हटलं जरा दादाची एंट्री जरा बघू कोण कशी टॅलेंट दाखवते ते म्हणून म्हटलं चला मग घ्या तुमचं पुढं कार्यक्रम. हा कार्यक्रम हा 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 मला पण बघायचंय बायकांचं टॅलेंट. मी बोलतच होतो हा बोलत टॅलेंटच बोलायचं होतं बोलून पण देत नाही. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दादा कोंडके म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व होतं विनोदाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं आणि ज्या प्रकारचं त्यांचं विनोदाचं टायमिंग होतं ते भल्यानं अजून जमत नाही. अजून सुद्धा आम्ही त्यांचे सिनेमे बघून शिकत असतो की काय पद्धतीने ते टायमिंगमध्ये जे उत्स्फूर्तपणे एखादा पंच घ्यायचे त्याला तोड नाही त्याला दाद नाही. आणि तुम्हाला खरंच सांगतो दादा कोंडकेंसारखा विनोदी बादशाह अजूनपर्यंत तरी झालेला नाहीये. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यासारखी कुठेतरी एक नक्कल करण्याची त्यांची स्टाईल ठेवण्याची कुठेतरी आपण प्रयत्न करत असतो. पण आज या ताईंनी खूप छान प्रयत्न केलेला. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. आपला हा 16 सख्यांचा हा कार्यक्रम आज दादांच्या रूपात या ताई इथे आलेल्या आहेत आणि त्या समोर बसून आपला हा कार्यक्रम बघतात. असं वाटतं की खरंच दादा इथे आहेत आणि बघतायत आपला कार्यक्रम 16 सख्यांचा. तेव्हा मंडळी मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण आलेलो आहोत नाशिक येथील HL टाउनशिप आणि ओझर मीग या विभागात आणि तिथल्या आज ह्या नवीन ताया इथे आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा सगळ्या उत्साहात आहेत एनर्जेटिक आहेत आनंदात आहेत आणि 16 सख्यांचा ह्या 16 सगळ्या सहभागी झालेल्या आहेत छान मस्तपैकी. क्या बात आहे. व्हेरी गुड. वा वा वा. तेव्हा आपण सुरू करूया आपला पहिला धमाकेदार खेळ ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. नमस्कार नमस्कार सगळ्यांना आलेले आहेत सगळ्या 6 ताई इथे आलेल्या आहेत खेळ खेळूया खुल्लम खुल्ला खेळण्यासाठी. आणि या खेळामध्ये आपण एक वाक्य देत असतो आणि ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं असतं. हां वाक्य खूप छान आहे. वाक्य असं आहे धनी 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 माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हां
तयार आहेत सगळ्या? नक्की? क्या बात है. कुठून सुरुवात करायची आधी, इथून की इथून? तिथून सुरुवात करायची आहे. हरकत नाही. ह्या ताई म्हणतायत की तिथून सुरुवात करायची आहे. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांच्या वयाचा आपण मान ठेवूया. त्या म्हणतायत इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. तुमचं नाव सांगा. विभा विक्रम बोरीकर. विभा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष झाले. 13 वर्ष. हो हो. भाऊजी काय करतात? ते HL मध्ये आहे. HL मध्ये. खूप छान. तर आता हे जे वाक्य आहे, हा, हे वाक्य तुम्ही छान गात गात बोलायचे. आम्हाला कळलं की तुम्ही गाता खूप छान. हा, तर गात गात हे वाक्य बोलायचे. रेडी? 1 2 3. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. ईश अरे इशू पण आहे. हा, व्हेरी गुड. धनी हे काय जात नाही. हा, धनी 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 माझं तुमच्यावर लई 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 प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. धनी. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. शीतल अमोल पवार. पवार. क्या बात है. पवार आहे इधर. हा, पवार. हा, आता लाजायचं नाही. पवार असते पवारांमध्ये. व्हेरी गुड ताई. हे जे वाक्य आहे, हे वाक्य आता नाचत नाचत बोलायचं. तयार आहेत? रेडी? 1 2 3. धनी हा. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. हे बघ, हे असं करा. हे बघा. धनी धनी धनी. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच नाही. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा ताई. मोहिनी रवी गरुड. मोहिनी ताई. ताई आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य रडत रडत बोलायचंय. हा, रडत रडत. हा, समोर भाऊजी उभे. धनी ओ धनी 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 माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही आहे. हा, रडत रडत येऊ दे. तुम्ही हसताय. हा, हसत हसत बोलताय असं वाटतंय ते. हा, धनी ओ धनी. आधी आधी रडा. आधी रडा. नीट रडा आधी. हा, आधी नीट रडा. असं रडा. हा, रडा. हा, रडा आधी. धनी ओ धनी 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 असं करा. हे बघा. नाही बघा. धनी 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 माझं धनी ओ धनी 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 धनी. धनी 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 हे बघा मी कसं करते बघा. धनी 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 धनी. धनी धनी धनी. असं कोण करतं नवऱ्याला मला सांगा. हे काय धनी धनी, हे काय आहे? अहो, ते मला रडवतच नाही. आता ताई हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तू रागात बोलायचं. ओके. रागात. समोर भाऊजी उभे आहेत. हा? धनी धनी धनी. ए, बापरे. ए, धनी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हा. पण तुझंच माझ्यावर नाही. होऊन जाऊ दे अजून. धनी 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 हा. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, पण तुझंच माझ्यावर नाही. ए, धनी. ए, धनी. हा. ए, धनी 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 हा. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, आहे. पण तुझंच माझ्यावर नाही. सांगतो तसं धनी करा. धनी हा. धनी 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 धनी. धनी माझं माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू थँक्यू. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मोनाली स्वप्नील परदेशी. ताई हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. हा, हसत हसत. होऊन जाऊ दे. रेडी? 1 2 3. हा. धनी 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 माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच नाही.
धनी 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 माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाही धनी ओ धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही धनी 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 माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाही क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप सुंदर. या ताई तुमचं नाव सांगा. कल्पना किशोर चव्हाण. कल्पना ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? HL ला HL ला आहेत. आणि माहेर कुठलं? मुंबईचे. माहेर मुंबईचं आहे. हो. क्या बात आहे, मुंबईला कुठे? डोंबिवली. डोंबिवली. आणि सासर? सटाण्याचा. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान. छान आहे भाऊजींचा स्वभाव. व्हेरी गुड, हरकत नाही. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य लाजत लाजत बोलायचं. अहो आणि 3 हा, हे फार महत्वाचं आहे. हा, व्हेरी गुड, होऊन जाऊ दे लाजत लाजत. क्या बात आहे. अहो अरे बाप. धनी हा. माझं ना तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. धनी अहो माझं तुमच्यावर लईच प्रेम आहे ना पण तुमचंच नाही. ओ धनी अहो. अरे बापरे, आता आठवलं 3 आहेत ते. हा, माझं तुमच्यावर लईच प्रेम आहे पण तुमचंच नाही. अरे बापरे, आज काय करा नाहीये भाऊजींचं. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत, त्या ताई आहेत. या विभाताई या, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप सुंदर. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि अजून एक ताई आहेत, त्यांनी खूप छान केलेले आहेत. खूप खूप अभिनंदन ताई या. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपला एक महत्वाची अट आणि नियम तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचं. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे? हा आई, ओके, क्लिअर झालेलं आहे सगळं? बरं, हरकत नाही. तर सुरू करूया. हा, सुरू करायचंय ना? चला, व्हेरी गुड. चला, म्युझिक प्लीज. हा हा हा, पटकन पटकन. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आणि आता इथे 6 खुर्च्या आहेत आणि ताया आहेत 10. क्या बात आहे. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक द्या. संगतीनं माझ्या तू येशील काय, आज संगतीनं तुझ्या मिळणार ना, संगतीनं तुझ्या मिळणार ना, तुझ्या कीर्तीची राणी मी होणार ना. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय, गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. लोक 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 या साईडला, इथे 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 लवकर 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 लवकर. हा, रेडी? हा, आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा, बोला ना. हा, आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा, आता एकच खुर्ची मध्ये आहे.
आता एकच खुर्ची मध्ये आहे. आता एकच खुर्ची मध्ये आहे. काय तुम्ही बसू शकता. धन्यवाद. म्युझिक द्या तुम्ही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गवणार हाय. गेल्या बाजाराला तुला तोऱ्या मंदी मिनी प्रायव्हेट नंबर दिला. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मंदी तुला व्हॉट्सअप होता मी केला. गेल्या बाजाराला तुला तोऱ्या मंदी मिनी प्रायव्हेट नंबर दिला. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मंदी तुला व्हॉट्सअप होता मी केला. तरी बोनीच्या येलेला मागून फोरून कन्नाला भाव करताय माझे सोन्याचे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. हा. चला नळावरची भांडणं सोडवावीच लागली नाहीत. हरकत नाही. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड. आणि सांगितल्याप्रमाणे संगीत अभिनय नृत्य कृतीमध्ये जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. या हा अपेक्षितच नव्हतं. अरे तो हुंडीर असतो ना इथून तिथून पटकन सुटकन तिथे जातो तशा संगीत खुर्चीमध्ये फिरत होत्या. खूप खूप अभिनंदन. कुठलाही खेळ खेळा पण तो मनापासून आणि आनंदाने खेळा. हारो जिंको त्याचा विचारच नाही करायचा. क्या बात आहे. व्हेरी गुड. जाऊ आता मी. काही खूप खूप अभिनंदन. तुम्ही संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये विजेत्या झालेल्या आहेत. याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. आणि आता आपण आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करणार आहोत. आणि ह्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण हा अबोला काही म्हटलं तरी पण तो वाईट असतो. त्यांनी मनं दुखावली जातात. तर माझं असं प्रामाणिक मत असतं की कशाला मनं कलुषित करायची, कशाला दुखवून घ्यायची. हा तो अबोला आपण दूर करूया. आज सुद्धा आपल्या ह्या ताईंमध्ये एक ताई आहे की जिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई तुमचं नाव सांगा. कल्पना संतोष पगारे. कल्पना ताई कोणाबरोबर तुमचा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? माझा आबोला माझा मोठा भाऊ आहे. 25 वर्ष झालेले आहेत. मोठ्या भावाबरोबर अबोला आहे आणि 25 वर्ष झालेली. 25 वर्षापूर्वी कसं तुमचं भावा बहिणीचं नातं होतं? खूप छान होतं. 5 भाऊ आहेत मला आणि 2 बहिणी आहेत आम्ही. पण मग असं काय घडलं की त्याच्यामुळे हा अबोला निर्माण झाला आणि तो पण एवढा 25 वर्ष? असं घरगुती थोडंसं याच्यामध्ये झालेलं आहे ते. त्याला मी एवढं सांगते का तू ते सोडून दे सगळं. वडील वारले. वडिलांची पण इच्छा होती का दोघांनी बोलायचं. आईची पण इच्छा होती बहीण भाऊ गोड व्हायचे. पण आता आईला पण वारून 6 महिने झाले. आई त्याच्या घरीच वाजली. पण मला जाता नाही आलं लवकर आईला भेटायला. पण शेवटी आई मेलेलीच मला दिसली. पण मी गेली त्याच्या घरी तरी पण तो मला काहीच बोलला नाही. थांब का काय काहीच बोलला नाही मला तो. मला एवढंच म्हणायचं आहे का त्यांनी एक शब्द तरी बोलायला पाहिजे होता का बाई तू ये का आईची तब्येत अशी आहे. 25 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. नाही बोलला तो. पण माझं या माध्यमातून तुम्ही काय त्याला सांगायचंय तुम्हाला जी इतके वर्ष मनात साचून राहिलंय व्यक्त व्हायचंय तुम्हाला काय तुम्ही सांगाल त्यांना? त्याला एवढंच म्हणणार आहे का तू आता जाय असेल ते विसरून जा. आई तर वारलीच. आईच्या आत्म्याला शांत भेटावा म्हणून तो एक शब्द का होईना बोलायला पाहिजे माझ्या संग. जे मी चुकली असेल ते मला माफ कर किंवा तू चुकला असेल तर मी काहीच नाही. फक्त मी एका शब्दाचीच फक्त तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा हा निरोप तुमच्या मोठ्या भावापर्यंत नक्की पोहोचेल. काही गैरसमज दूर होतील आणि तो तुम्हाला फोन करेल आणि तुम्हाला भेटायला येईल.
ताई पण तू आज इथे माहेरी आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाही, तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला. खूप छान, खूप मस्त वाटतंय ताईंनो तुम्ही इथे आल्यानंतर. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.